वेलकम फ्रेंड्स. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जो काही आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रूल्स पाहिले होते ऑफ लॉजिक किंवा अल्जेब्रा ऑफ लॉजिक, ठीक आहे. आणि निगेशन्ससुद्धा आपण पाहिले. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ बाय कंडिशनल, निगेशन ऑफ कंडिशनल ॲटसेट्रा, ठीक आहे. सो निगेशन्स आणि रूल्स ऑफ लॉजिक यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे. सो लेट्स बिगिन. हे जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झरसाइज 1.4 मधील क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. त्यातला आपण फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहू. युजिंग रूल्स ऑफ negation, write the negations of following with justification. Write the negations of the following with justification. तर आपल्याला जे फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स असतील, जे काही दिलेले स्टेटमेंट पॅटर्न्स असतील, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला त्यांचे निगेशन्स लिहायचे आहेत. बरोबर आहे. काय लिहायचे आहेत? निगेशन्स विथ जस्टिफिकेशन. विथ जस्टिफिकेशन, ठीक आहे. जस्टिफिकेशन देऊन, जस्टिफिकेशन म्हणजेच कारण त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. सो विथ जस्टिफिकेशन, ठीक आहे. जस्टिफिकेशन या ठिकाणी नेसेसरी आहे की आपण नेमकं निगेशन फाइंड आउट करण्यासाठी कोणते रूल्स यूज केले किंवा काय यूज केलं, ठीक आहे, ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे, ठीक आहे. तर जेव्हा आपण जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचं निगेशन फाइंड आउट करत असताना जे काही त्या ठिकाणी लॉजिकचा रूल यूज करतो, ठीक आहे, तो रूल आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, ठीक आहे. सो नंबर फर्स्ट, निगेशन Q implies P. निगेशन Q implies P हे आपलं पहिलं स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याचा आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण जे काही स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे, ते कन्सिडर करू आणि त्याचं निगेशन घेऊ, ठीक आहे. सो हियर निगेशन Q implies P, ठीक आहे. हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे, बरोबर आहे. म्हणून जे काही दिलेलं स्टेटमेंट आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये ठेवू. जे काही दिलेलं स्टेटमेंट आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये ठेवतोय, ठीक आहे. आणि या कंप्लीट स्टेटमेंटचं काय घेऊ? निगेशन, ठीक आहे. सो निगेशन ऑफ निगेशन Q implies P इज इक्वलंट टू, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याकडे रूल्स आहेत निगेशन्सचे. रूल्स ऑफ निगेशन. आता रूल्स ऑफ निगेशन म्हणजेच नथिंग बट जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लॉजिकल कनेक्टिव्सचे निगेशन्स पाहिले तेच आहे, ठीक आहे. जसं निगेशन ऑफ P अँड Q काय होतं? निगेशन P और निगेशन Q, बरोबर. निगेशन ऑफ P और Q काय होतं? निगेशन P अँड निगेशन P, सॉरी निगेशन Q. हे कंजंक्शनचं निगेशन, हे डिसजंक्शनचं निगेशन. त्यानंतर निगेशन ऑफ P implies Q, निगेशन ऑफ P implies Q म्हणजेच P अँड निगेशन Q, बरोबर. त्यानंतर निगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q
निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजेच पी अँड क्यू, सॉरी पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी, बरोबर आहे. सो हेच रूल्स आहेत. ठीक आहे, हा कंजंक्शनसाठी, हा डिसजंक्शनसाठी, हा इम्प्लिकेशनसाठी आणि हा बाय कंडिशनलसाठी. ठीक आहे, किंवा हा कंडिशनलसाठी आणि हा बाय कंडिशनलसाठी. सो या ठिकाणी काय दिसतं आहे पहिल्यांदा आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला कंडिशनल दिसतं आहे. काय दिसतं आहे? कंडिशनल. कंडिशनलचं निगेशन करत असताना पहिलं जे स्टेटमेंट आहे ते जशाच तसं राहतं, बरोबर आहे. त्यानंतर जे इम्प्लिकेशन आहे त्याला रिप्लेस करतो आपण बाय कंजंक्शन, आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे त्याचं काय घेतो? निगेशन. तेच आपण इथे वापरू. ठीक आहे. सो निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, हे पहिलं स्टेटमेंट या कंडिशनलमधलं जशाच तसं, म्हणजेच निगेशन क्यू. ठीक आहे, इम्प्लिकेशनला रिप्लेस करू आपण अँडनी. सो निगेशन क्यू अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं काय घेऊ? निगेशन. दुसरं स्टेटमेंट काय? पी. याचं निगेशन काय? निगेशन पी, बरोबर. सो निगेशन क्यू अँड निगेशन पी हे झालं याचं निगेशन. आपण इथे काय यूज केलं? त्याचं जस्टिफिकेशन देऊन द्यायचं. आपण इथे काय यूज केलं? तर आपण इथे निगेशन ऑफ कंडिशनल यूज केलं. ठीक आहे, निगेशन ऑफ कंडिशनल आपण या ठिकाणी यूज केलं. ठीक आहे, तर देअरफोर आपण इथे लिहू शकतो की निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी काय मिळालं? निगेशन क्यू अँड निगेशन पी, आणि हे आपलं आन्सर झालं. ठीक आहे, सो दिस इज आवर आन्सर. देन नंबर 2, P implies P or negation Q. P implies P or negation Q. ठीक आहे, हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, ज्याचं आपल्याला काय काढायचं आहे? निगेशन काढायचं आहे बाय गिविंग जस्टिफिकेशन. ठीक आहे, सो पहिल्यांदा जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे, त्या अख्ख्या स्टेटमेंटचं काय घेऊ आपण? निगेशन घेऊ. सो हिअर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज इज इक्वलंट टू. ठीक आहे, तर जे काही स्टेटमेंट दिलं होतं, ठीक आहे, त्या होल स्टेटमेंटचं आपण काय घेतलं? निगेशन, कारण आपल्याला निगेशनच काढायचं आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय? तर पी हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. पी या स्टेटमेंटचं इम्प्लिकेशन आहे. पी या स्टेटमेंटचं काय आहे? इम्प्लिकेशन आहे. कोणाशी? पी ऑर निगेशन क्यूशी. पी ऑर निगेशन क्यूशी, बरोबर आहे. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. या दोन्हीचं काय आहे? या दोन्हीचं कंडिशनल आहे किंवा इम्प्लिकेशन आहे, बरोबर आहे. आता आपल्याला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनच्या निगेशनचा रूल माहिती आहे. काय आहे तो? तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू फाइंड आउट करत असताना पहिलं जे स्टेटमेंट आहे ते जशाच तसं ठेवतो. इम्प्लिकेशन किंवा कंडिशनलला रिप्लेस करतो आपण अँडनी, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय घेतो? निगेशन. ठीक आहे, तर तेच इथे करू आपण. इथे लक्षात घ्या, या कंडिशनलमध्ये हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे कंप्लीट ब्रॅकेटमध्ये असणारं, बरोबर आहे. सो याला जशाच तसं ठेवू, कंडिशनलला रिप्लेस करू अँडनी, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय घेऊ? निगेशन घेऊ, बरोबर आहे. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू काय होईल? पी, ठीक आहे, अँड पहिलं स्टेटमेंट आपण जशास तसं ठेवलं, कंडिशनलला रिप्लेस केलं अँडनी,
आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे, दुसरं स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये असणार त्याचं काय घेऊ, निगेशन, म्हणजेच पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बरोबर आहे, पी अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. पहिलं स्टेटमेंट जशाच तसं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय घेतलं, निगेशन, कंडिशनलला रिप्लेस केलं कंजंक्शनने. बरोबर आहे, आणि इथे काय वापरलं आपण, तर आपण इथे निगेशन ऑफ कंडिशनल वापरलं, निगेशन ऑफ कंडिशनल यूज केलं. जे काही यूज करतोय आपण ते त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, देन दॅट इज इक्विव्हॅलंट टू पी अँड. आता या ठिकाणी पहा, तर पी ऑर निगेशन क्यू आहे, पी ऑर निगेशन क्यू, आणि त्याचं हे निगेशन आहे, पी ऑर निगेशन क्यूचं निगेशन. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी डिसजंक्शन आहे. काय दिसतंय, डिसजंक्शन, पी आणि निगेशन क्यूचं काय आहे, डिसजंक्शन, आणि या डिसजंक्शनचं काय काढायचं आहे आपल्याला, निगेशन. बरोबर आहे, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे, तर डिसजंक्शनचं निगेशन करत असताना काय होतं, तर जे दोन्ही स्टेटमेंट आहेत त्या डिसजंक्शनमधले, त्या दोन्हीचं काय होतं, निगेशन, आणि डिसजंक्शनला रिप्लेस करतो आपण, म्हणजे ऑरला रिप्लेस करतो अँडनी. बरोबर आहे, सो इथेही तेच करू. हे पहिलं स्टेटमेंट आहे, याचं काय करू, निगेशन. हे दुसरं स्टेटमेंट आहे, याचंसुद्धा काय करू, निगेशन. आणि हे जे डिसजंक्शन आहे या ठिकाणी, त्या डिसजंक्शनला रिप्लेस करू कंजंक्शननी. बरोबर आहे, सो निगेशन ऑफ डिसजंक्शन काय होईल, पहिलं स्टेटमेंट पी, त्याचं निगेशन म्हणजे निगेशन पी. ठीक आहे, ऑरला रिप्लेस करू अँडनी, आणि निगेशन क्यूचं सुद्धा काय घेऊ, निगेशन. निगेशन क्यूचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजेच क्यू. बरोबर आहे, सो पी अँड निगेशन पी अँड क्यू. बरोबर आहे, पी ऑर निगेशन क्यूचं निगेशन, याचं निगेशन, निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड निगेशन क्यूचं निगेशन काय, क्यू. बरोबर आहे, निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, इथे काय यूज केलं आपण, तर इथे आपण या डिसजंक्शनचं काय काढलं, निगेशन काढलं. ठीक आहे, बाय युजिंग निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे, त्यानंतर आता या ठिकाणी लक्षात घ्या की हे एक स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, आणि हे तिसरं स्टेटमेंट आहे. तिन्हीचं कंजंक्शन आहे, तिन्हीचं काय आहे, कंजंक्शन आहे. बरोबर आहे, तिन्हीचं काय आहे, कंजंक्शन. तर या ठिकाणी या तीनपैकी कोणतेही दोन आपण असोसिएट करू शकतो, कोणतेही दोन आपण असोसिएट करू शकतो. बरोबर आहे, युजिंग असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे ना, तीन किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट्सचं कंजंक्शन असेल किंवा डिसजंक्शन असेल, तर त्यातले दोन, कोणतेही दोन आपण कधीही असोसिएट करू शकतो. ठीक आहे, तर पी दिसतो इथे, आणि हे त्याचं निगेशनसुद्धा आहे. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी म्हणजे पीचं कंजंक्शन कोणाशी, निगेशन पीशी. बरोबर आहे, एका स्टेटमेंटचं त्याच्याच निगेशनशी काय, कंजंक्शन काय होतं, तर हे फॉल्स होतं. काय होतं, फॉल्स. कारण काय की पी जर ट्रू राहील तर निगेशन पी फॉल्स राहील, तर ट्रू कंजंक्शन फॉल्स होईल. पी जर फॉल्स राहील तर निगेशन पी ट्रू राहील. बरोबर आहे, तर हे कंजंक्शन काय होईल, फॉल्स ऑर ट्रू. आणि कंजंक्शनमध्ये एक जरी फॉल्स असेल तरी ते कंजंक्शन काय असतं, फॉल्स असतं. बरोबर आहे, सो हा एक रूल आपण त्या ठिकाणी पाहिलेला होता या आधीच्या लेक्चरमध्ये, ज्याचं नाव सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. कारण कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होतो, निगेशन किंवा उलट. ठीक आहे, सो पीचंच कंजंक्शन निगेशन पीशी.
ठीक आहे. किंवा पीचं डिसजंक्शन निगेशन पीशी असेल तर तो कॉम्प्लिमेंट लॉ असतो. ठीक आहे. तर आधी आपल्याला पी अँड निगेशन पीला असोसिएट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 1, 2 आणि 3 तिन्ही स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे. 3 पैकी 2 आपण कधीही असोसिएट करू शकतो. तर आपल्या कामाचे कोणते आहे? पी आणि निगेशन पी. सो या दोघांना असोसिएट करू आपण. ठीक आहे. सो पी अँड निगेशन पी अँड क्यू. पी अँड निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे. कारण आपल्याला हे 2 कामाचे होते म्हणून आपण या दोघांना असोसिएट केलं आणि मग या दोघांच्या कंजंक्शनला या क्यूशी असोसिएट केलं. ठीक आहे. हे कसं लिहिलं आपण? युजिंग काय? असोसिएटिव्ह लॉ. युजिंग असोसिएटिव्ह लॉ. बरोबर आहे. आणि फायनली पी अँड निगेशन पी. पी अँड निगेशन पी काय होतं? फॉल्स. आणि हा कोणता लॉ आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजेच काय होईल? फॉल्स अँड क्यू. बरोबर आहे. फॉल्स अँड क्यू. बरोबर आहे. युजिंग व्हॉट? युजिंग कॉम्प्लिमेंटरी लॉ. ठीक आहे. सॉरी, कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी नाही, त्याला कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हटलं जातं. सो युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. आणि फॉल्स अँड क्यू. फॉल्स अँड क्यू युजिंग आयडेंटिटी लॉ. जर एखाद्या स्टेटमेंटचं आपण ट्रूथ व्हॅल्यूशी कंजंक्शन घेतोय, जर एखाद्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यूशी काय घेतोय? कंजंक्शन, तर त्याला काय म्हणतात? आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे. हे स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटचं कंजंक्शन कोणाशी आहे? फॉल्सशी. फॉल्स ही एक ट्रूथ व्हॅल्यू आहे. स्टेटमेंटचं कंजंक्शन कोणाशी आहे? ट्रूथ व्हॅल्यूशी. तर ते कशाचा भाग आहे? आयडेंटिटी लॉचा. बरोबर आहे. तर फॉल्स अँड क्यू. फॉल्स अँड क्यू काय होतं? तर फॉल्स अँड क्यू फॉल्स व्हायला पाहिजे. का? तर कंजंक्शनमध्ये एक जरी ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? फॉल्स असेल तर ते कंजंक्शन काय असतं? ते कंजंक्शन फॉल्स असतं. बरोबर आहे. एवढं आपल्याला माहिती आहे की कंजंक्शनमध्ये एक जरी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तर ते कंजंक्शन काय असतं? फॉल्स असतं. आणि त्या फॉल्स अँड क्यूमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर फॉल्स अँड क्यूमध्ये फॉल्स आहेच. बरोबर आहे. त्यामुळे ते कंजंक्शन काय राहील? फॉल्स राहील. काय राहील? फॉल्स. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की आपण जे निगेशन शोधत होतो, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू काय होईल? फॉल्स. ठीक आहे. कारण क्यू फॉल्स अँड क्यू म्हणजेच फॉल्स. ठीक आहे. आणि याचं रिझनसुद्धा आपण लिहू शकतो युजिंग आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. युजिंग आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. तर हे झाले 2 क्वेश्चन्स. आणखी काही क्वेश्चन्स घेऊ आपण की जेणेकरून आपली आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो नंबर 3, P or negation Q and R. P or negation Q and R. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला या स्टेटमेंटचं काय काढायचं आहे? निगेशन काढायचं आहे. ठीक आहे. सो जे काय स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घेऊ आपण. हियर negation of P or negation Q and R is equivalent to. ठीक आहे. negation of P or negation Q and R is equivalent to. ठीक आहे. आता पहिल्यांदा जर पाहिलं आपण तर या ठिकाणी कंजंक्शन दिसतं. कोणाचं? तर P or negation Q आणि Rचं. P or negation Q आणि Rचं काय दिसतंय?
कंजंक्शन दिसतंय, बरोबर आहे. पी ऑर निगेशन क्यू आणि आरचं या ठिकाणी काय दिसतंय, कंजंक्शन दिसतंय. ठीक आहे. पी ऑर निगेशन क्यू आणि आरचं काय दिसतंय, कंजंक्शन या ठिकाणी दिसतंय आपल्याला, बरोबर आहे. तर आपण कंजंक्शनचं काय यूज करू, निगेशन. हे पहिलं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि या दोन्ही स्टेटमेंटचं काय आहे, कंजंक्शन आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की निगेशन ऑफ पी अँड क्यू, दोन स्टेटमेंटच्या कंजंक्शनचं निगेशन काय होतं अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ. तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन होतं कंजंक्शन, म्हणजे अँडचं निगेशन ऑर होतं, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय होतं, निगेशन होतं, बरोबर. तर आपण हेच या ठिकाणी यूज करू, ठीक आहे. तर हे पहिलं स्टेटमेंट आहे, याचं निगेशन होईल, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू, बरोबर आहे. अँडचं निगेशन ऑर, दुसरं स्टेटमेंट आर आहे त्याचं सुद्धा काय होईल, निगेशन, बरोबर आहे. सो निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू ऑर आर, बरोबर आहे. हे झालं आपलं निगेशन, बरोबर आहे. हे काय झालं आपलं निगेशन ऑफ कंजंक्शन, ठीक आहे. आता इथे आपण काय यूज केलं ते सुद्धा मेन्शन करून घ्यायचं. इथे आपण यूज केलं निगेशन ऑफ कंजंक्शन, ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला हे कंजंक्शन दिसलं, हे पहिलं स्टेटमेंट होतं, हे दुसरं स्टेटमेंट होतं, या दोन स्टेटमेंटचं काय दिसलं, कंजंक्शन, बरोबर आहे, किंवा अँड, ठीक आहे. तर आपण याचं निगेशन केलं, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन केलं, आणि अँडचं निगेशन काय, ऑर. तर हे आपण कंजंक्शनचं काय केलं, निगेशन, ठीक आहे. त्यानंतर आता काय दिसतंय, तर आता या ठिकाणी पी आणि निगेशन क्यू यांचं काय डिसजंक्शन आहे, आणि या डिसजंक्शनचं काय निगेशन आहे, बरोबर आहे. पी ऑर निगेशन क्यू, ठीक आहे. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, या दोन्हीचं डिसजंक्शन आहे, आणि त्या डिसजंक्शनचं काय निगेशन आहे, त्या डिसजंक्शनचं काय निगेशन, ठीक आहे. तर आपल्याला इथे निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज करावं लागेल. निगेशन ऑफ डिसजंक्शन आपल्याला माहिती आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय होतं, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू, बरोबर आहे. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, आणि ऑरचं निगेशन अँड, बरोबर आहे. तर तेच आपण या ठिकाणी यूज करू. पहिलं स्टेटमेंट पी आहे, त्याचं निगेशन, या डिसजंक्शनचं निगेशन काय, कंजंक्शन. निगेशन क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे, याचंही निगेशन, निगेशन क्यूचं निगेशन क्यू, सो निगेशन पी अँड क्यू, ऑर हा निगेशन आर जशास तसा, बरोबर आहे. निगेशन आर जशास तसा, आपण इथे काय यूज केलं, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, ठीक आहे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी काही करता येणार नाही, बरोबर आहे, कारण या ठिकाणी कंजंक्शन डिसजंक्शन आहे त्यामुळे, आणि म्हणून हे आपण जशास तसं ठेवू. सो आपला आन्सर काय राहील, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू अँड आर is equivalent to negation P and Q or R, बरोबर आहे. सो दिस इज अवर आन्सर, ठीक आहे. त्यानंतर नंबर 4, P or negation Q implies P and negation Q, ठीक है. P or negation Q implies P and negation Q, ठीक आहे. सो आपल्याला या स्टेटमेंटचं काय काढायचं आहे, निगेशन, बरोबर आहे. सो हियर पहिल्यांदा जे काही होल स्टेटमेंट आहे त्या होल स्टेटमेंटचं काय घेऊ आपण, निगेशन, ठीक आहे. सो हियर निगेशन ऑफ
P or negation Q implies P and negation Q इज इक्वलंट टू. ठीक आहे ना. सर्वप्रथम या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, तर या ठिकाणी P और निगेशन Q, ठीक आहे, आणि P अँड निगेशन Q, P और निगेशन Q आणि P अँड निगेशन Qचं काय आहे, कंजंक्शन आहे. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, आणि या दोन्हीचं काय आहे, कंजंक्शन आहे. सॉरी, कंडिशनल आहे किंवा इम्प्लिकेशन आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दोन स्टेटमेंटच्या कंडिशनलचं निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q काय होतं, तर हे आपल्याला माहिती आहे काय होतं, P अँड निगेशन Q. पहिलं स्टेटमेंट जशाच तसं ठेवायचं आहे, कंडिशनलला कंजंक्शननी रिप्लेस करायचं आहे, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय करून घ्यायचं, निगेशन. तर आपण या ठिकाणी तेच करू. पहिलं स्टेटमेंट जशाच तसं P और निगेशन Q, ठीक आहे. या कंजंक्शन या कंडिशनलला आपण कंजंक्शननी रिप्लेस करू, ठीक आहे. आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय करू, निगेशन. म्हणजे P और निगेशन Q अँड निगेशन P अँड निगेशन Q, बरोबर आहे. सो पहिलं स्टेटमेंट जशाच तसं ठेवलं, कंडिशनलला कंजंक्शन केलं, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय केलं, निगेशन. आणि हे कशावरनं दिलं आपण, निगेशन ऑफ कंडिशनल. कंडिशनलचं निगेशन आपल्याला माहिती आहे, आपण त्यावरनं हे लिहिलं, ठीक आहे. आता P और निगेशन Q, ठीक आहे, अँड आपल्याला इथे P आणि निगेशन Qचं काय, कंजंक्शन आहे, आणि या कंजंक्शनचं काय काढायचं आहे, निगेशन, बरोबर आहे. निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. P अँड निगेशन Qचं काय, P अँड निगेशन Qचं निगेशन, ठीक आहे. म्हणजे या कंजंक्शनचं निगेशन. कंजंक्शनचं निगेशन आपल्याला माहिती आहे की जे दोन स्टेटमेंट आहे कंजंक्शनमध्ये, जसं इथे P आहे Q आहे, पहिल्याचं निगेशन होतं, दुसऱ्याचंही निगेशन होतं, आणि कंजंक्शनचं निगेशन काय होतं, डिसजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन काय होतं, डिसजंक्शन, बरोबर. तर तेच आपण या ठिकाणी करू. या ठिकाणी P हे पहिलं स्टेटमेंट आहे, निगेशन Q हे दुसरं स्टेटमेंट आहे. सो पहिल्याचंही या पहिल्यालाही निगेशन लागू होईल, दुसऱ्यालाही निगेशन लागू होईल, आणि या कंजंक्शनचं निगेशन काय, डिसजंक्शन होईल, बरोबर आहे. सो पहिलं स्टेटमेंट P, त्याचं निगेशन म्हणजे निगेशन P, या कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन, आणि या निगेशन Q म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. निगेशन Qचं निगेशन काय, Q, बरोबर आहे. सो इथे काय यूज केलं आपण, तर इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, बरोबर आहे. हे जे कंजंक्शन या ठिकाणी दिलं होतं, त्या कंजंक्शनचं आपण काय काढलं, निगेशन या ठिकाणी फाइंड आउट केलं, बरोबर. जे कंजंक्शनचं काय, निगेशन, ठीक आहे. फर्दर या ठिकाणी जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी आता कुठेही निगेशन बाकी राहिलेलं नाही आहे. कोणत्या कंजंक्शनचं, डिसजंक्शनचं, स्टेटमेंटचे निगेशन आहे, Qचं निगेशन आहे, Pचं निगेशन आहे, पण आपल्याला त्यांचं काही करायचं नाही. सो हेच आपलं काय राहील, आन्सर. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की निगेशन ऑफ P और निगेशन Q इम्प्लाइज P अँड निगेशन Q is equivalent to P or negation Q and negation P or Q, ठीक आहे. सो हे झालं आपलं आन्सर, ठीक आहे. तर या प्रकारे आपण एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन काढू शकतो बाय गिविंग जस्टिफिकेशन, बाय गिविंग
जस्टिफिकेशन. ठीक आहे. आणखी एखादा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहून घेऊ. ठीक आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला समजायला सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. P and negation Q. P and negation Q. ठीक आहे. तर here negation of P and negation Q is equivalent to. आता या ठिकाणी P हे एक स्टेटमेंट दिसतंय, निगेशन Q दुसरं स्टेटमेंट दिसतंय आणि या दोन्हीचं काय कंजंक्शन आहे. तर आपल्याला ॲक्च्युली या कंजंक्शनचंच काय काढायचं आहे, निगेशन. कंजंक्शनचं निगेशन काढताना पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन होतं, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन होतं आणि कंजंक्शनचं निगेशन काय होतं, डिसजंक्शन. म्हणजेच Pचं निगेशन होईल, अँडचं निगेशन ऑर होईल आणि निगेशन Qचं निगेशन काय Q. बरोबर. सो हेच आपलं आन्सर राहील. आणि इथे आपण काय यूज केलं तर इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलं. निगेशन ऑफ कंजंक्शन. बरोबर आहे. सो म्हणून आपण इथे लिहू शकतो की निगेशन ऑफ P अँड निगेशन Q इज इक्वलंट टू निगेशन P और Q. ठीक आहे. सो दिस इज अवर आन्सर. त्यानंतर निगेशन P और निगेशन Q और P अँड निगेशन Q. ठीक आहे. तर याचा आन्सर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये कसं फाइंड आउट करायचं ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं. बरोबर आहे. एवढं तर कन्फर्म आहे. आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय तर या ठिकाणी डिसजंक्शन दिसतंय, निगेशन P और निगेशन Q आणि P अँड निगेशन Qचं हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. या दोन्हीचं काय डिसजंक्शन आहे. बरोबर. तर डिसजंक्शनचं निगेशन करत असताना आपल्याला माहिती आहे की पहिल्याचंही निगेशन होतं, दुसऱ्याचंही निगेशन होतं आणि डिसजंक्शनचं निगेशन काय होतं, कंजंक्शन होतं. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, पहिल्याचं निगेशन म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q, ऑरचं निगेशन अँड दुसऱ्याचं निगेशन म्हणजेच निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. बरोबर. देन आता या ठिकाणी या डिसजंक्शनचं निगेशन काढायचं आहे. बरोबर आहे. निगेशन P और निगेशन Qचं निगेशन. बरोबर आहे. तर या ठिकाणी हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, या दोन्हीचं डिसजंक्शन आहे आणि या दोन्हीच्या डिसजंक्शनचं निगेशन काढायचं. तर पहिल्याचं निगेशन होईल, दुसऱ्याचं निगेशन होईल, डिसजंक्शनचं निगेशन कंजंक्शन होईल. बरोबर आहे. सो निगेशन Pचं निगेशन P. बरोबर आहे. ऑरचं निगेशन अँड निगेशन Qचं निगेशन Q. बरोबर आहे. अँड P अँड निगेशन Qचं निगेशन. ठीक आहे. Pचं निगेशन निगेशन P, कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन, निगेशन Qचं निगेशन Q. बरोबर आहे. सो हे झालं आपलं आन्सर. सो या वेनी तुम्ही निगेशन्स काढू शकता. इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलं आणि इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन अँड डिसजंक्शन दोन्ही, कारण इथे डिसजंक्शन होतं, इथे कंजंक्शन होतं, दोन्हीचं काय काढलं आपण निगेशन. ठीक आहे. सो जिथे जे यूज करत आहोत ते तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस लेक्चर. बाकी पाहू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि थँक्यू.